वाघ पाहिला का तुम्ही गु खाताना आणि ते जर रिलेशनशिप असं पाहिलं का हरणी संघ न करून मंडपात नवऱ्या संघ यायला असते हळद लावून ती जर राहू शकत नाही तर याला प्रेमिका प्रेमन लवन हॅपरनी काहीच नाही. हे फक्त चुत्यागिरी एकमेकाला वापरून घ्यायचं. हा दुसरं कोणी नाही. प्रेम प्रेम कोणी नाही. ती काच प्रेम आले काच आले 17 जणांच्या गळ्यात हात घालणारे बापून नाही. हा मी डोळ्यांना पाहिले मी नाव नाही घेत आईला म्हणलं दणकाच गाड्या आता नाही 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 मग बरोबर आहे ना. मला सांगा ज्या भांड्यामध्ये 17 जण जेवले आणि ती खारकाट आहे त्याच्यात तुम्ही मटणाचा रसा वाढ मारशाल का? भांड खारकाट असल्यावर आपण धुवून घेतो मग खातो ना. हा धुवून घेऊनच खाणार आहे. बरोबर खारकाट थोडी खाणार आहे. धुवून घेऊ मग खाऊ. हा मग भांड धुतलं भांड्याचं वेगळं आहे पण ते खारकाटाचं नाही खात. नाही 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 खारकाटे खाणारे म्हणजे ते कुत्रे कात्रे राहतात साठी तीन उरेल द्या आणि खातो का? वाघ कधी तुम्ही पाहिला का? वाघ पाहिला का तुम्ही गु खाताना? वाघ गावात खातो का? शेर आहे तो शेर. तो शिकारच करणार. आणि ते जर रिलेशनशिप असं पाहिलं का हरणी संघ वाघायला वाघीनच पाहिजे. बकरी बकरी अशी काम नाही देत कोणाचं. म्हणून जेवढा अर्थ देऊन सांगितलं ना तरी यांना कळणार. वाघाला वाघीनच शोभते, हत्तीला हत्तीनच शोभते, घोड्याला घोडीच शोभते. हा आणि कुत्र्याला कुत्रीच शोभते. एवढे फोडून सांगून तरी आपण येडेच आहे का? म्हणजे आता काय घोडीला येते आम्हाला? आम्हाला काळा घोडा आहे का सोडू शकतो आम्ही? ते बी हरभऱ्या सगळं एवढं ध्यानात ठेवा. म्हणून काय होतंय एवढे समजून सांगितलं आता हे कळालं पाहिजे. माझ्या पोडकाच नाही घेऊ शकत अजून असून नाही नाही आता एक सांगतो. आता असं झालंय शेवट आपण संपू. तुम्ही पहा लोक आपल्याला नाव ठेवितात काही बोलतात तुम्ही पण मला सांगा आता लग्न काही ठिकाणी असा किस्सा घडलाय रातची बुंदी चालू. बरोबर बुंदी चालू पुरीचा काका आला. बाप तर स्लिप होऊनच पडेल होता वर. बाप टाईट होऊन पडेल. बायको नाही पाका जोडेल शेडीत मुतेल त्याच्यामुळे तेवढं बाहेर नका काढू. काका आला ए बुंदी आचार्याला म्हण जर स्वयंपाक हुकला ना ठोकून काढीन ठोकून. आणि बुंदी बिंदी झाली. नवरदेवाला डीजे लावला आणि गाणं लावलं. जेव्हा भेटल मग पुण्यात मला अटक करावं पुण्यात. आणि जेव्हा नवरीच गेली पळून नवरदेव मुलीचे मामा म्हणा मुलगी घेऊन येतो म्हणे मुलगीच फरार. आईला म्हणून आता एवढं गुलाबजामचं काय करायचं? तो आचारी म्हण पैसे काढ भाऊ तुला रात्री बोलत होता नाही